प्रतिपक्षचंद्र लेखे व वधिष्णु वनिता शहास्नो शिवशैषा मुद्रा भजाय राजते। आता ही राजमुद्रा आपल्याला काय सांगते? जगात एकमेव असा राजा आहे जो आपल्या राजमुद्रेतनं ग्वाही देतो की हे जे माझं राज्य आहे ते लोक कल्याणासाठी आहे। हजारो राजे होऊन गेले, हजारो, कदाचित लाखो, देनल्सो शिवाजी महाराज वेगळे आहेत। का शिवाजी महाराज वेगळे आहेत? का छत्रपती शिवाजी महाराज वेगळे आहेत? कारण ते जे जगले ते आपल्यासाठी जगले, आणि जर ते आपल्यासाठी जगले असतील तर दोन शब्द जर तुम्ही ऐकू शकत नसाल तर मग किव येते मग तुमच्या जीवनाची। ठीक आहे, मग शांततेत ऐकायचं जे पण मी पुढे दोन शब्द बोलणार। ठीक आहे, तर राजमुद्रेबद्दल तर मी बोललोच आता। तर असा कुठलाच राजाने जो आपल्या राजमुद्रेवर लिहितो की हे जे मी निर्माण केलेलं प्रतिपक्षाप्रमाणे जे वाढत जाणारे जे माझं राज्य आहे ते लोककल्याणासाठी आहे, असं इतिहासात, मी इतिहासाचा अभ्यासक आहे, इतिहासाचा विद्यार्थी आहे, पण अजूनपर्यंत मला जाणवलं नाही। मी खूप राजांचा अभ्यास केला, नेपोलियन बोनापार्टचा अभ्यास केला, खूप राजांचा अभ्यास केला। ठीक आहे, देन ऑल्सो मला असा अजून कुठलाही राजा मिळाला नाही की ज्याच्या राजमुद्रेवर लिहिले की माझं राज्य कशासाठी आहे? लोकांसाठी आहे। कशासाठी आहे? लोकांसाठी। मला दोन गोष्टी सांगायचे आणि मग तिसरं मी शिवरायांची काही तत्व मी तुम्हाला सांगणार। ठीक आहे, तुम्हाला जर या गोष्टीची जाणीव झाली असेल की मागे काही कार्यक्रम घेतले तर मी स्त्रियांचा खूप आदर करतो। ठीक आहे, स्त्रियांचा खूप जास्त आदर करतो। तर एक रांझ्याच्या पाटल्याची गोष्ट सांगतो। एक मध्ये गाणं आलं होतं, ठीक आहे, मी पाटल्याचं पोर मी काहीही करेन, काहीही करून चालत नाही, काय होतं? शिक्षा होते, एवढे लक्षात घ्या। तर तिथं पण एक पाटील होता, रांझ्याचा पाटील। तर त्या पाटल्याने एका बाईवर अत्याचार केला आणि तोच म्हणत होता मी पाटील आहे, मी काहीही करेन। कोण? मग शिवाजी महाराजांनी बोलावणं धाडलं, कोण आहे हा पाटील? घेऊन या ह्याला। ठीक आहे, मग शिवरायांच्या माणसांसमोर त्याची गुरमी काही गेली नाही। कोण शिवाजी महाराज? मी ओळखत नाही। तू कोण शिवाजी महाराज? तर त्याला पकडून मग महाराजांच्या माणसांनी, मावळ्यांनी राजांसमोर सादर केलं। तर मग राजांनी काय केलं असेल? राजांनी योग्य तो निर्णय घेतला आणि योग्य तो न्याय केला। जर तो न्याय आता या काळात झाला तर जे काही अत्याचार होत आहेत ते मला वाटते काही दिवसांमध्ये संपून जातात, काही दिवसांमध्ये। कारण मृत्यूदंड जरी दिला तर तो कमकुवत आहे या पर्टिक्युलर गोष्टीसमोर। तर काय केलं या रांझ्याच्या पाटल्याचं? तर चौरंगा केला। काय केला? चौरंगा। अच्छा, चौरंगा म्हणजे नेमकं काय? हातपाय तोडले, हातपाय तोडले आणि सगळ्या स्वराज्यात दाखवलं की आया बहिणींची जो आपण लुटतो त्याच्यासोबत काय होतं। मग कुणाची हिंमतच झाली नाही ना, कुणाची हिंमतच पुढे झाली नाही। मग आपल्याला आपल्या आयुष्यात कुणाचा आदर्श घ्यायचा? तर महाराजांचा आदर्श घ्यायचा। टेक्निकली मला मुलांसाठी सांगायचंय, आपल्या घरी आपली आई असते, बहीण असते, आपल्या घरी दोन चार बायका असतात, त्यांचा आपण खूप जास्त आदर करतो। तशाच बाहेरही कुठलीही मुलगी असेल, बाई असेल, ती आपली आई आहे हे लक्षात घ्या। आता यावरूनच एक दुसरी गोष्ट सांगतो जे की इतिहासात खूप ठामपणे ज्या प्रसंगाचं वर्णन इतिहासकारांनी लिहिलेलं आहे ते आहे कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट। ठीक आहे, आता कल्याणच्या सुभेदाराचं महाराजांची मोहीम झाली आणि तिथे खूप जास्त कल्याणमध्ये लुटालूट झाली आणि मावळ्यांनी चुकून काय केलं तर कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती ती स्वतः समवेत महाराजांना सादर केली। आणि मग महाराजांनी काय केलं? आपण मुघलांना लक्षात ठेवत नाही, आपण कुठल्याही बाकीच्या राजांना लक्षात ठेवत नाही। का लक्षात ठेवत नाही बाळांनो? कारण कुठल्याच राजाला समोरच्या बाईमध्ये आई दिसली नव्हती आणि ह्या माझ्या राजाला आई दिसली। का दिसली? कारण त्याची आई होती जिजाऊ।
कारण लहानपणापासूनच ते संस्कार, आणि आम्हालाही तुम्हाला ते संस्कार द्यायचे. ठीक आहे. समोर कुठलीही बाई असू द्या, तिच्यामध्ये आपल्याला काय दिसली पाहिजे? आई दिसली पाहिजे. ठीक आहे. कळालं एकदम व्यवस्थित? तर मग महाराज काय म्हणाले असतील? तर महाराजांनी मावळ्यांना समजावून सांगितलं, बाबांनो हे असं चालत नाही, आणि तिला साडी चोळी देऊन परत तिच्या घरी पाठवलं. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण वेळेची मर्यादा आहे. महाराजांच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण साऱ्या गोष्टी मी इथे सांगू शकत नाही. तर मी महाराजांच्या आयुष्यात ते कशा प्रकारे जगले याच्या प्रकारे ते मला सांगावं सकाळी वाटतं. महाराज राजा म्हणून फक्त राजा असे नव्हते. हे बघा, शौर्य ही एक बाब आहे त्यांच्या आयुष्यात. ऐकायचं नाही कुणाला? महाराजांच्या आयुष्यातली त्यांचं शौर्य तर आपल्याला अफजल खानाच्या वधातून आणि शाहिस्ते खानाची गोटेची फुटली त्याच्यातनं ते जाणवतं. पण महाराज फक्त तेवढेच मर्यादित नव्हते. महाराज एक शास्त्रज्ञ होते. शास्त्रज्ञ मी का म्हणतोय बघा, आपल्या ज्या तलवारी होत्या, आपली जी जडणघडण आहे, आपली हाईट कमी असते. जरी आता जरी बघितलं तरी इंडियन आर्मी मध्ये मराठा लाईट इन्फंट्री जी आहे ती शक्यतो महाराष्ट्रातल्या किंवा कर्नाटकातल्या मुलांची की एक तुकडी असते, आणि ही जी मुलं असतात ती सगळी त्यांची हाईट कमी असते. आणि मग या आपल्या ज्या तलवारी बनवल्या यांना आपण धोप तलवार म्हणतो. ठीक आहे. ही जी धोप तलवार असते, ही धोप तलवार कमी वजनाची असते. आता कमी वजनाची तलवार महाराजांनी पहिल्यांदा काय केले, तयार करून घेतली त्यांच्या काही माणसांकडून, लोहारांकडून. आणि म्हणजे ह्याच्यातूनच आपल्याला कळतं. परत भारतीय आरमाराचे जनक किंवा इंडियन नेव्हीचे जनक म्हणून आपण महाराजांना मानतो. का मानतो माहितीये? कारण जर तुम्ही साऊथ मध्ये बघितलं तर चोळ आणि पांड्यास हे किंगडम्स होते जे की शक्तिशाली नेव्ही होती, त्यांची आरमार होतं. पण त्यांच्यानंतर आपल्या शक्तिशाली आरमार कुणातच नव्हतं, आणि महाराजांनी स्थापित केलं कान्होजी आंग्रेंच्या मदतीने, आणि त्यांना आरमार प्रमुख बनवलं. तर म्हणूनच भारताची नौसेना त्यांना आपला आधारस्तंभ मानतो. कुणाला? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. ठीक आहे. परत अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, महाराजांचा दूरदर्शीपण. जर तुम्हाला रायगड बद्दल थोडीफार माहिती असेल तर हा जो रायगडचा किल्ला आहे तर याला अगोदर रायरीचा किल्ला म्हणायचे, आणि इथं होता चंद्रराव मोरे. आणि जेव्हा महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं हे राजधानीचं ठिकाण होऊ शकतं, आणि त्यांनी दोन लहान हत्तीची पिल्लं रायगडावर आणून ठेवली. ती कशासाठी? कारण पुढील काही वर्षात राज्याभिषेक होऊ शकतो हे त्यांना माहित होतं. आणि मग राज्याभिषेकासाठी हत्ती लागतो, तर हत्तीवर बसून ती मिरवणूक निघतो. तर मग त्यासाठी जे लागणारे हत्ती काही वर्षांपूर्वीच महाराजांनी तिथं आणून ठेवले, आणि हे एका इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले बरं का. इंग्रज अधिकाऱ्यांनी हे लिहून ठेवलंय. त्याला प्रश्न पडलेला की रायगडचे दरवाजे इतके निमुळते आणि हा हत्ती आला कसा असेल, ते त्यांनी लिहून ठेवलंय. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे महाराज किती दूरदर्शी होते. आता चौथी गोष्ट, मी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप जास्त पुढाकार घेत असतो. मी बहुतांश वेळेस जेव्हा पण मला वाटते एखादी मुलगी शिकत नाही किंवा काय प्रॉब्लेम होतोय तर मी प्रयत्न करतो की तिला मदत करावी किंवा काय. तर आपल्याला माहिती आहे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल, पण त्याही आधी महाराजांनी आपल्या सुनेला म्हणजे येसुबाई राणी सरकारांना कुलमुक्त्यार हे पद दिलेलं. कुठलं पद दिलेलं? कुलमुक्त्यार हे पद. परत आता तुम्हाला हे तर माहित आहे मुघलांचा कर्तनकाळ महाराणी ताराबाई यांच्याबद्दल कुणाला माहिती आहे? कुणालाच नाही माहिती. कारण आम्हाला इतिहास कुठे माहिती आहे? आम्हाला काय चांगल्या गोष्टी बघायला नाही आवडत, आम्हाला टाइमपास करायला आवडतं. ठीक आहे. ज्यांनी मुघलांचा सर्वनाश केला, कारण संभाजीराजांच्या वधानंतर सरसेनापती धनाजीराव
जाधव आणि नंदनी सरसेनापती संताजी घोरपडे या दोघांच्या सहकार्याने काय केलं तर मुघलांचा इथून नायनाश केला आणि तो जो औरंगजेब आलेला उत्तरेतून त्याला आपली कबर इथंच निर्माण करावी लागली. अगोदर त्याचं नाव काही लोकांनी तिथं औरंगाबाद म्हणून ठेवलेलं, आता आपण त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. ठीक आहे. तर मग एवढी सगळी प्रेरणा म्हणजे त्यांच्या सुनेला त्यांच्या मुलाला मिळाली आणि अक्षरशः संभाजीराजांना मरावंसं वाटलं फक्त आपल्या स्वराज्यासाठी. मग आपण त्यांच्याकडून काय आदर्श घेऊ शकतो. मी कधी कधी महाराजांना देव मानतात बघ. मी म्हणतो महाराजांना देव मानायची काही आवश्यकता नाही. का मानायची आवश्यकता माहितीये, कारण आपण देव पुजतो देवालयात किंवा त्या मंदिरात, पण त्या देवाकडून आदर्श कधीच घेऊ शकत नाही. कारण आपल्याला वाटतं आपण कुठे देव बनू शकतो. आपले महाराज देव नव्हते, ते माणूसच होते. पण जर त्यांची पायधूळ जरी आपल्याला होता आलं ना, आपल्या आयुष्य सार्थकी लागलं. आपल्याला हे बघा, मी सदैव म्हणतो आपल्याला आपल्या जातीसाठी नाही जगायचं, आपल्याला या मातीसाठी जगायचं. आणि महाराज मातीसाठी जगले आणि म्हणूनच 18 पगड जातीमध्ये महाराज हे प्रेरणास्थान आहे. महाराज हे कुठल्याही जातीचे नाहीत. का? कारण त्यांच्या अंगरक्षकांपासून त्यांच्या गुप्तहेर खात्यापर्यंत वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना त्यांनी जबाबदाऱ्या दिलेल्या. वेगवेगळी जातीतले लोक त्यांच्यासाठी मरायला तयार झाली. आणि मग मला वाटते अरे माझी मुलं फक्त एका पर्टिक्युलर जातीसाठी नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्या मातीसाठी काम करायचंय. कधी वेळ आली तर मातीसाठी मृत्यू देखील पत्करायचंय. काही फरक पडत नाही. जे तरुणपणात मरतात त्यांचं कायमस्वरूपी नाव राहतं. जर इथून कुठे आर्मी ऑफिसर्स वगैरे होत असतील तर हे लक्षात ठेवा माझं नाव. मी माझ्या भावाला पण सांगितलंय, कधी गोळी खेळायची वेळ आली कधी छातीवर खेळायची, काही फरक पडत नाही. आहे तुझा भाऊ मागे सगळं सांभाळायला. पण कधी वेळ आली तरी गोळी कुठे खेळायची? छातीवर. का छातीवर खेळायची? कारण आपण कुणासाठी मरतोय? आपल्या मातीसाठी. एवढे लक्षात ठेवायचं. आणि मला वाटतं माझं बोलून झालंय, मला घोषणा वगैरे देता येत नाही, तर मग 2 शब्द मी थांबवतो.